मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीकरिता आहे ज्याच्या शरीरात रक्ताल्पता म्हणजेच रक्ताची कमी आहे. रक्त वाढवण्यासाठी काय करावे, काय खावे, हिमोग्लोबिन काय असतं, ते कसं वाढेल, हे सगळं अगदी इन डिटेल आपण समजून घेणार आहोत. अनेक लोक दर महिन्याला रिपोर्ट काढतात, आकडे पाहतात आणि घाबरतात. पण त्या आकड्यांच्या मागची खरी गोष्ट त्यांना कधीच समजत नाही. डॉक्टर सांगतात की शरीरामध्ये रक्ताची कमी आहे, त्यावर काही औषधे लिहून देतात, आहाराची पथ्ये सांगतात. पण मित्रांनो, ज्या लोकांना माहिती नाही की शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी काय खायला हवं, हिमोग्लोबिन म्हणजे काय, ते का कमी होतं आणि ते नैसर्गिकरित्या कसं वाढवायचं, त्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा आणि चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये शरीरात रक्त का कमी होतं यामागचं फक्त कारण सांगणार नाही, तर 2 भन्नाट उपाय देखील सांगणार आहे. एक असा जो शरीराला आतून मजबूत करतो आणि दुसरा असा जो शरीरावर अजिबात ताण न देता परिणाम दाखवतो. हे उपाय ऐकायला साधे वाटतील, पण त्यांचा परिणाम तुम्हाला स्वतःच्या शरीरात जाणवेल. मित्रांनो, रक्ताल्पता म्हणजे फक्त रक्त कमी झालं एवढाच साधा अर्थ नसतो. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण बहुतांश वेळा पुरेसं असतं, पण त्या रक्तामधली खरी ताकद म्हणजे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी झालेली असते. ही क्षमता कमी झाली की शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत आवश्यक तेवढा ऑक्सिजन पोहोचत नाही. ऑक्सिजन हा आपल्या शरीरासाठी इंधनासारखा असतो. तो कमी मिळू लागला की शरीराची यंत्रणा हळूहळू मंदावते. त्यामुळेच रक्ताल्पता ही केवळ एक आकडा किंवा रिपोर्ट नाही, तर संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारी अवस्था आहे. या अवस्थेची सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे तिची सुरुवात फार शांतपणे होते. सुरुवातीला थोडासा थकवा जाणवतो, सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही, दिवसभर अंगामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटतं, नंतर कामं करताना लक्ष लागत नाही, डोकं हलकं दुखत राहतं, कधी कधी चक्कर येते किंवा जिने चढताना श्वास फुलतो. ही लक्षणं इतकी हळूहळू वाढतात की आपल्याला ती सामान्य कमजोरी वाटू लागते. विशेषतः महिलांमध्ये ही अवस्था वर्षानुवर्षे चालू राहते, पण घरकाम, नोकरी आणि जबाबदाऱ्यांच्या ओघामध्ये स्वतःकडे लक्ष देणं मागे पडतं. खरं तर शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं. थकवा, चक्कर, श्वास लागणं हे सगळे शरीराचे इशारे असतात की आतमध्ये काहीतरी बरोबर नाहीये. पण आपण वेळेत हे सिग्नल ओळखत नाही. जेव्हा रिपोर्टमधले आकडे ठराविक मर्यादेपेक्षा खूप खाली गेलेले असतात, तेव्हा अचानक भीती वाटायला लागते आणि घाईघाईने उपाय शोधायला सुरुवात होते. पण तेव्हाच जर आपण थांबून ही समस्या नेमकी काय आहे, ती कशी तयार होते आणि तिचा शरीरावर काय परिणाम होतो हे समजून घेतलं, तर उपचारही अधिक प्रभावी ठरतात. म्हणूनच रक्ताल्पता फक्त तपासणीपुरती मर्यादित न ठेवता ती समजून घेणं आणि वेळेत लक्ष देणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, हिमोग्लोबिनला आपण खरंच शरीरातला न दिसणारा हिरो म्हणू शकतो, कारण तो एक अत्यंत महत्त्वाचं काम करत असतो. आपल्या शरीरामध्ये लाखो कोट्यवधी पेशी आहे आणि प्रत्येक पेशीला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. हा ऑक्सिजन थेट रक्तातून पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करत असतं. हिमोग्लोबिन नसतं तर शरीराचं एकही काम नीटपणे चाललं नसतं. दिवस असो वा रात्र, विश्रांती असो वा मेहनत, हिमोग्लोबिन सतत आपली जबाबदारी पार पाडत असतो. हिमोग्लोबिनची कामगिरी समजून घ्यायची असेल तर त्याचा प्रवास लक्षात घ्यावा लागेल. तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो, तिथे आपण घेतलेल्या श्वासातून प्राणवायू गोळा करतो आणि मग रक्तप्रवाहासोबत संपूर्ण शरीरात फिरवतो. मेंदूला योग्य विचारशक्ती मिळावी, हृदय सुरळीत धडधडावं, स्नायूंमध्ये ताकद राहावी आणि हाडं मजबूत राहावी, या सगळ्यांसाठी आवश्यक ऑक्सिजन तोच पुरवतो. पेशींना ऊर्जा मिळते ती ह्याच ऑक्सिजनमुळे. आणि म्हणूनच हिमोग्लोबिन कमी झालं की थकवा, अशक्तपणा आणि काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते. मित्रांनो, हिमोग्लोबिनचं काम इथेच थांबत नाही. ज्या पेशींनी ऑक्सिजन वापरला आहे त्या पेशींमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा गोळा करून तो फुफ्फुसांपर्यंत नेण्याचं कामही तोच करतो. आपण श्वास सोडतो तेव्हा हाच कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकला जातो. म्हणजेच हिमोग्लोबिन फक्त ऊर्जा पुरवणारा नाही, तर शरीर स्वच्छ ठेवणारा महत्त्वाचा घटकही आहे. त्यामुळे हिमोग्लोबिन कमी होणं म्हणजे संपूर्ण शरीराची कार्यक्षमता, ताकद आणि आरोग्य यावर होणारा मोठा परिणाम आहे. मित्रांनो, आता येतो व्हिडिओचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट. शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता का निर्माण होते? हिमोग्लोबिन कमी होण्यामागे एकच ठराविक कारण नसतं, तर अनेक लहान मोठ्या कारणांचा एकत्रित परिणाम होत असतो. विशेषतः महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
कारण मासिक पाळीच्या काळामध्ये शरीरातून नियमितपणे रक्तस्राव होत असतो. काही महिलांमध्ये हा रक्तस्राव जास्त प्रमाणात किंवा जास्त दिवस चालतो. अशा वेळी शरीरातून गेलेलं रक्त आणि त्यातील घटक परत भरून काढण्यासाठी पुरेसा आणि योग्य आहार न मिळाल्यास हळूहळू शरीरातील आयरन आणि हिमोग्लोबिनचा साठा कमी होत जातो. सुरुवातीला फारसा फरक जाणवत नाही, पण कालांतराने त्याचा परिणाम थकवा आणि अशक्तपणाच्या रूपात दिसू लागतो. काही लोकांमध्ये मूळ समस्या आहाराची नसून पचनसंस्थेची असते. ते वेळेवर आणि चांगलं खात असतात, पण तरीही शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. कारण अन्न पचून त्यातील पोषक घटक रक्तामध्ये शोषले जाण्याची प्रक्रिया नीट होत नाही. अशावेळी आयरन सारखे महत्त्वाचे घटक शरीरामध्ये टिकत नाही आणि बाहेर टाकले जातात. त्यामुळे मी तर चांगलं खातो तरीही माझं हिमोग्लोबिन कमी का आहे, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. ही समस्या खूप लोकांमध्ये असते, पण तपासणी आणि योग्य मार्गदर्शनाअभावी ती लक्षात येत नाही. याशिवाय दैनंदिन सवयींचाही हिमोग्लोबिनवर मोठा परिणाम होत असतो. सतत चहा किंवा कॉफी पिण्यामुळे आयरन शरीरात शोषलं जाण्याची प्रक्रिया मंदावते. वेळेवर न खाणं, सतत उपाशी राहणं किंवा फार जास्त ताणतणावात राहणं यामुळेही शरीराची आतली ताकद कमी होते. अशा परिस्थितीत केवळ गोळ्या घेऊन तात्पुरता उपाय होतो, पण मूळ समस्या तशीच राहते. म्हणून हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर आधी त्यामागची खरी कारणं समजून घेणं आणि जीवनशैलीमध्ये बदल करणं हे फार गरजेचं आहे. आता आपण हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढवणाऱ्या खास उपायांबद्दल सविस्तर आणि व्यवस्थितपणे समजून घेऊया. पहिला उपाय असा आहे जो कोणत्याही महागड्या औषधांशिवाय रोजच्या साध्या आहारातून शरीराला हळूहळू मजबूत करतो. या उपायाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तो शरीरावर ताण न देता आतून ताकद वाढवतो. यासाठी चांगल्या प्रतीचे काळे चणे वापरायचे आहे. प्रमाण खूप जास्त असण्याची गरज नाही. साधी अर्धी वाटी किंवा छोटी वाटी पुरेशी आहे. हे चणे रात्री पाण्यात भिजत घातले की त्यामधील पोषक घटक सक्रिय होतात आणि पचनाला सोपे होतात. सकाळी हे चणे थोडेसे उकळायचे, फक्त इतकेच की ते मऊ होतील, फार शिजवायचे नाही. चणे उकळताना जे पाणी उरतं ते फेकून देऊ नये, कारण त्या पाण्यातही चण्यांमधील काही महत्त्वाचे घटक उतरलेले असतात. हे पाणी थोड्या वेळाने पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ही तयारी झाल्यानंतर उकडलेल्या चण्यांमध्ये अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे मिसळायचे. डाळिंबामध्ये आयरन सोबतच रक्त निर्मितीस मदत करणारे घटक असतात. त्यासोबत काळ्या तिळांचा वापर करायचा. पण मित्रांनो, ऋतूनुसार प्रमाण बदलायचं आहे. हिवाळ्यामध्ये अर्धा चमचा आणि उन्हाळ्यात चतुर्थांश चमचा पुरेसा आहे, कारण ह्या तिळांची उष्णता ऋतूप्रमाणे शरीरावर वेगळा परिणाम करत असते. यानंतर ह्या मिश्रणावर थोडासा गूळ किसून घालायचा. गूळ हा केवळ गोडवा देत नाही, तर तो आयरनचा नॅचरल सोर्सही आहे आणि शरीराला उष्णता देतो. इच्छा असेल तर अर्ध्या लिंबाचा रस टाकता येतो, कारण लिंबातील व्हिटॅमिन सी आयरनच्या शोषणाला मदत करतं. मात्र लिंबाचा रस घातलाच पाहिजे असं नाहीये. लिंब नसेल तरी हा उपाय प्रभावी राहतो. हे सगळे घटक नीट मिसळून सकाळच्या नाश्त्याच्या रूपात रोज घ्यायचे. मित्रांनो, अनेकांना चणे खाल्ल्याने गॅस होतो अशी भीती वाटते, पण चणे नीट चावून खाल्ले तर पचन सुधारतं आणि असा त्रास सहसा होत नाही. हा उपाय नियमितपणे केल्यावर साधारण 15 ते 30 दिवसांमध्ये शरीरात बदल जाणवायला लागतो. सततचा थकवा कमी होतो, सकाळी उठल्यावर जडपणा वाटत नाही आणि काम करण्याची ऊर्जा वाढते. कारण हा आहार शरीराला केवळ आयरनच नाही तर दीर्घकाळ टिकणारी ताकद देतो. डाळिंब कुणाला अजिबात आवडत नसेल तर त्याचं प्रमाण थोडं कमी करता येतं, पण काळे चणे आणि गूळ ही जोड फार महत्त्वाची आहे. ही जोड पारंपरिकपणे मेहनती काम करणाऱ्या लोकांच्या आहारात वापरली जात होती, कारण ती शरीराला बळकट बनवते. हा उपाय उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये चालतो. मित्रांनो, हिवाळ्यात शरीराची गरज उन्हाळ्यापेक्षा वेगळी असते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला आतून उष्णता देणारे आणि साठवलेली ऊर्जा वाढवणारे घटक अधिक आवश्यक असतात. म्हणूनच हा खास हिवाळी उपाय तयार करण्यात आला आहे. यामध्ये किशमिश, खजूर, सुका आवळा, काळे तीळ, गूळ आणि जवस यांचा समावेश केला जातो. या सगळ्या घटकांमध्ये नैसर्गिक आयरन, खनिजे आणि उष्ण गुणधर्म असतात, जे रक्त निर्मितीला मदत करतात. हे सर्व पदार्थ योग्य प्रमाणात घेऊन बारीक करून एकसंध मिश्रण तयार करायचं आहे आणि ते एका हवाबंद डब्यात ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातील पोषण मूल्ये दीर्घकाळ टिकून राहतील. मित्रांनो, ह्या तयार मिश्रणाचा नियमित वापर करणं फार महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी 1 चमचा आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा दुधासोबत किंवा जेवणाच्या ठराविक अंतराने घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळू लागतं. हा उपाय किमान महिनाभर सातत्याने केल्यावर हिमोग्लोबिनच्या पातळीमध्ये हळूहळू सुधारणा दिसू लागते. थकवा कमी होतो, अंगामध्ये ऊब जाणवते आणि शरीर अधिक सशक्त वाटू लागतं. विशेषतः हिवाळ्यात ज्या लोकांना सतत अशक्तपणा किंवा थंडी जास्त जाणवते त्यांच्यासाठी हा उपाय फारच उपयोगी ठरतो.
पण मित्रांनो, केवळ उपाय घेऊन चालत नाही, तर सोबत काही सवयींमध्ये बदल करणंही तितकंच गरजेचं आहे. चहा आणि कॉफीचं अतिसेवन टाळणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे आयरन शरीरामध्ये शोषलं जाण्याची प्रक्रिया मंदावते. त्याऐवजी हिरव्या पालेभाज्या, डाळिंब, बीट यांचा आहारामध्ये समावेश करावा. विशेष लक्ष द्यायची गोष्ट म्हणजे पोहे, जे अनेकदा हलका नाश्ता म्हणून दुर्लक्षित केली जातात. पण मित्रांनो, प्रत्यक्षात पोह्यामध्ये आयरनचं प्रमाण भरपूर असतं, कधी कधी पालकापेक्षाही जास्त. त्यामुळे पोहे नियमित खाल्ले तर रक्त वाढण्याच्या प्रक्रियेला नक्कीच चांगली चालना मिळते. मित्रांनो, आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली असेल. हिमोग्लोबिन वाढवणं म्हणजे संपूर्ण शरीराची ताकद, ऊर्जा आणि आयुष्याची गुणवत्ता सुधारण्याची ही प्रक्रिया आहे. रक्ताल्पता ही अचानक आलेली समस्या नसून ती आपल्या आहाराच्या सवयी, जीवनशैली आणि शरीराकडे केलेल्या दुर्लक्षातून हळूहळू तयार होत असते. पण जशी ती तयार होते तशीच ती योग्य ज्ञान, सातत्य आणि नैसर्गिक उपायांनी सुधारता देखील येते. औषधांवर पूर्णपणे अवलंबून न राहता शरीराला नेमकं काय हवं आहे हे जर समजून घेतलं तर शरीर स्वतःच बरे होण्याच्या दिशेने काम करू लागतं. आज व्हिडिओत सांगितलेले उपाय साधे आहे, घरगुती आहे, पण त्यामागचं शास्त्र खूप मजबूत आहे. फक्त गरज आहे ती नियमितपणाची आणि संयमाची. मित्रांनो, आपलं शरीर रोज आपल्याशी बोलत असतं. थकवा, चक्कर, अशक्तपणा हे सगळे इशारे असतात. प्रश्न फक्त एवढाच असतो की आपण ते ऐकतो का? जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबातील, मित्रांमधील किंवा ज्यांना नेहमी थकवा जाणवतो अशा व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. कारण योग्य माहिती ही सुद्धा औषधा इतकीच प्रभावी असते. चॅनलवर नवे असाल तर आरोग्य बीट्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न, अनुभव किंवा शंका कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.